आज आहे संडे आणि मी मार्केटमधून आणली आहे भरपूर मच्छी. तुम्हाला पण दाखवते काय काय आणलंय. आता याच्यातून मी काही बांगडे तळणार आहे, काहींचा रस्सा करणार आहे, कोळंबीचा मस्त सुका करणार आहे आणि आपण आज बघणार आहोत मस्त असे कुरकुरीत बोंबील फ्राय. आणि मच्छी नाव ऐकून इकडे बघा. 1 2 3 4 5 डायरेक्ट ऍक्टिव्ह झाले. तर एकदम क्रिस्पी बोंबील फ्राय करायचं असेल ना तर त्यातलं सगळं पाणी पहिले काढून घ्यायचं. त्यासाठी त्याच्यावर काहीतरी वजन ठेवायचं. मी इथं मोठा टोप पाण्याने भरून ठेवलाय. तेवढ्यात घरून फोन आला, मग त्यांना पण मच्छीची अपडेट दिली. भारी एकदम 15 ते 20 मिनिटांसाठी बोंबलांवर वजन ठेवायचं, म्हणजे ते छान असे चपटे होतात आणि त्यातलं पाणी पण निघून जातं. चला आता फ्रायसाठी मसाला बनवूया. सर्वात आधी हळद, लाल तिखट, मालवणी मसाला, मीठ, जिंजर गार्लिक पेस्ट आणि कोकम आगळ टाकून छान मिक्स करायचं आणि बोंबलांना लावून घ्यायचं. त्यानंतर तांदळाचं पीठ, रवा आणि थोडंसं मीठ टाकून या मिक्सचरमध्ये बोंबील कोट करून घ्यायचे आणि तेलावर सोडून द्यायचे. तेल चांगलं गरम झालेलं पाहिजे आणि तळताना गॅस बारीक पाहिजे. दोन्ही साईडनी 5-5 मिनिट ठेवले ना की बोंबील मस्त क्रिस्पी होतात आणि पलटताना अजिबात तुटत नाही. तर असा काहीसा होता माझा आजचा बेत. भाकरी, बोंबील फ्राय, बांगडा फ्राय, कोळंबी मसाला आणि बांगड्याचं मस्त कालवण. तर मग या जेवायला.